नमस्कार, मी फराह खान. साम संवाद इन असोसिएशन विथ बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशन आणि सलाम मुंबई यांच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. या कार्यक्रमात आजचा आपला विषय आहे तो म्हणजे जगातील पहिलं तंबाखू मुक्त शाळांचं महाराष्ट्र राज्य. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ते म्हणजे अजय पिळणकर सर आणि त्याचबरोबर मधुरा तळेगावकर मॅडम. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया सर आणि मॅडम. आपलं दोघांचंही खूप खूप स्वागत आहे. नमस्ते. नमस्कार. तर या ठिकाणी मधुरा मॅडम आणि पिळणकर सर आपल्या सोबत बसलेले आहेत. त्यांच्याकडून आपण हे जे महाराष्ट्र आहे तंबाखू मुक्त शाळांचं महाराष्ट्र राज्य ते कसं काय बनलेलं आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. तर अजय पिळणकर सर, हे तंबाखू मुक्त शाळा म्हणजे काय, शाळेमध्ये जे काही अभियान राबवले जात आहेत त्याच्यामध्ये काम करतायत आणि सलाम मुंबई फाउंडेशन ही तंबाखू नियंत्रण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था आहे. गेली 13 वर्ष ते सलाम मुंबई फाउंडेशनमध्ये कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर संस्थेचे राष्ट्रीय ग्रामीण तंबाखू नियंत्रण प्रकल्प ते सध्या पाहतायत. तर मधुरा मॅडम विषयी सांगायचं झालं तर बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशन पर्यावरण आणि तंबाखू नियंत्रणावर गेली काही वर्ष काम करते आणि बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशन मधून मधुरा तळेगावकर आपल्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत. आणि यवतमाळ तसंच वर्धा हे 2 जिल्हे तंबाखू मुक्त जिल्हा परिषद शाळांचं करण्यामागे त्यांचं मोठं योगदान लाभलेलं आहे. तर सलाम मुंबई फाउंडेशन विषयी सांगायचं झालं तर महाराष्ट्र शासनाचा शिक्षण आणि आरोग्य विभाग आणि सलाम मुंबई फाउंडेशन हे गेली 8 वर्ष महाराष्ट्रामध्ये तंबाखू नियंत्रणासाठी कार्य करत आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेची तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्थांची मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये लागू करण्यासाठी तात्पर्यानं महाराष्ट्रातील नव्या पिढीला व्यसन मुक्तीचे संस्कार आणि त्याचबरोबर नवी पिढी ही आरोग्य संपन्न व्हावी यासाठी कार्य करतायत आणि त्यासाठी ते संघटित करण्याचे देखील प्रयत्न करतायत. शिवाय शिक्षण आणि आरोग्य विभाग, सलाम मुंबई फाउंडेशन आणि बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा या तंबाखू मुक्त घोषित केल्यात. तर नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार हा 3रा जिल्हा घोषित झालेला आहे आणि यापुढे महाराष्ट्र राज्य हे जगातील पहिलं तंबाखू मुक्त शाळांचं राज्य बनवण्याचा त्यांचा हेतू आहे. तर चला आता आपण हा नेमका प्रोग्राम काय आहे, प्रोजेक्ट काय आहे ते जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिला माझा प्रश्न आहे तो म्हणजे पिळणकर सरांसाठी आहे. खरं तर तंबाखू मुक्त शाळा अभियान हा तुम्ही राबवताय आणि मागील 13 वर्षांपासून याच्यामध्ये काम करताय. तर हा प्रोजेक्ट नेमका काय आहे आणि त्याचबरोबर याचं महत्त्व काय आहे? याविषयी आपण सुरुवात करताना मी तुम्हाला सांगू इच्छितो की अतिशय महत्त्वपूर्ण आणि गंभीर समस्येवरती आज आपण इथे चर्चा करत आहोत, बोलत आहोत. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की तंबाखू इतका काही गंभीर प्रश्न नाही आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण हा खरोखर गंभीर प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही पण स्वतः जेव्हा मुंबईच्या रस्त्यांवरती फिरता तुम्हाला आढळून आलं असेल की स्मोकिंगचं प्रमाण किती वाढलेलं आहे. तरुण मुलं असतील किंवा मुली असतील यांच्यामध्ये स्मोकिंगचं प्रमाण जे तुम्ही 3-4 वर्षांपूर्वी बघत होता ते आता किती प्रमाणात वाढलं आहे. दुसरं एक तुम्हाला मी उदाहरण देतो की एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता. त्या व्हायरल व्हिडिओमध्ये असं दाखवलेलं होतं की ग्रामीण भागातली एक शाळा आहे आणि त्या शाळेच्या मागच्या बाजूला काही 6वी-7वीतले विद्यार्थी स्मोकिंग करत होते. असा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता. तुम्हाला अजून एक मी उदाहरण सांगतो. हे उदाहरणं अशासाठी देत आहोत की जेणेकरून आपल्याला समजेल ही समस्या किती गंभीर आहे आणि त्याच्यावरती आपण सगळ्यांनी मिळून काम करणं किती महत्त्वाचं आहे. आम्ही जो पहिला जिल्हा यवतमाळ जिल्हा जो आपण विदर्भातला जिल्हा आहे तो आपण तंबाखूमुक्त शाळांचा जिल्हा परिषद शाळांचा आपण जाहीर केला. त्यातलं जे प्रेरणास्थान आहे किंवा ज्यांनी हा उपक्रम किंवा ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण हा उपक्रम राबवला त्या डॉक्टर सुचिता पाटेकर मॅडम या शिक्षण अधिकारी आहेत तिथल्या यवतमाळ जिल्ह्याच्या. तर त्या जेव्हा शिक्षिका म्हणून होत्या तर त्यांच्या शाळेमध्ये एक विद्यार्थिनी यायची जी स्वतः म्हणजे तंबाखूजन्य पदार्थ, त्याला तिथे खर्रा असं म्हटलं जातं. इथे मुंबई किंवा या भागामध्ये आपण त्याला मावा, जर्दा असं म्हणतो, पण विदर्भामध्ये त्याला खर्रा असं म्हटलं जातं. आणि ती मुलगी पहिलीतली मुलगी रोज खर्रा खाऊन यायची. मॅडम रोज तिच्या तोंडातला खर्रा बाहेर काढायचा. तर ही छोट्या छोट्या मुलांमध्ये पण ही सवय जी आहे ती फार आढळून येते आहे आपल्याला. आणि जो काही जागतिक एक सर्वेक्षण आहे ज्याला आपण GYTS असं म्हणतो, ग्लोबल यूथ टबॅको सर्वे, त्याच्यानुसार आपल्या भारतामध्ये 15% जे विद्यार्थी आहेत ते तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करत असतात.
आणि आम्ही चंद्रपूरमधल्या कोरपणा, राजुरा या तालुक्यातील काही गावांमध्ये आम्ही जेव्हा सर्वेक्षण केलं, आम्हाला असं आढळून आलं की तिथे 12 वर्षांची मुलं आहेत, तंबाखू सेवन करत आहेत आणि त्यांच्या तोंडामध्ये ल्युकोप्लेकिया, एरिथ्रोप्लेकिया हे प्री कॅन्सरस लिजन्स असं आपण म्हणतो, सिम्पटम्स आपण म्हणतो, ते आढळून आले. तर या काही तुरळक किंवा काही 4-5 उदाहरणावरून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की तंबाखू ही समस्या फार गंभीर आहे आणि त्याच्यावरती आपण प्रतिबंधात्मक आपण उपाययोजना करणं फार गरजेचं आहे. आम्हाला बरेच लोक असं म्हणतात की तुम्ही तंबाखू बंदी करा, तंबाखू बंद करा आणि ही समस्या सुटेल. आणि आमचं किंवा एक्सपर्ट्स असं म्हणणं आहे, कोणती समस्या किंवा कोणती सामाजिक समस्या ही तुम्ही फक्त बंदी घालून नाही उपयोगाची, तर त्याच्यावरती प्रबोधन करणं, मुलांवरती किंवा समाजामध्ये मूल्यरोपण करणं, संस्कार करणं फार गरजेचं आहे. आणि आम्हाला असं आढळून आलं आहे, गेली अनेक वर्ष 15-1 वर्ष आमची संस्था सलाम मुंबई फाउंडेशन काम करते आणि आम्हाला आढळून आलं की ज्या विद्यार्थ्यांसोबत आम्ही काम केलेलं आहे, ज्यांच्यामध्ये आम्ही मूल्यरोपण केलेलं आहे, ते विद्यार्थी भविष्यात तंबाखू सेवनापासून दूर राहतात. म्हणून आपला हा जो तंबाखू मुक्त शाळा अभियान जे आहे, जे संयुक्त विद्यमाने आपण महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत, अतिशय महत्त्वाचं आहे. सर, म्हणजे खूप छान काम तुम्ही या ठिकाणी करताय पिळणकर सर. मात्र तुम्ही म्हणजे एक जबाबदारी पेललेली आहे तंबाखू मुक्त शाळा करण्याची. तर शाळा ही तंबाखू मुक्त कशी बनवायची? शाळा तंबाखू मुक्त बनवायची कशी, यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने काही निकष आपल्याला दिलेले आहेत. या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे आपल्याला आपल्या शाळा ज्या आहेत त्या तंबाखू मुक्त बनवायच्या आहेत. कोणते निकष आहेत याच्यामध्ये? 11 निकष आहेत. ते 11 निकष आता काही तुम्हाला मी सगळे सांगू शकत नाही. आमची वेबसाईट जी आहे त्यावरती तुम्ही जा, ते तुम्हाला 11 निकष कोणते आहेत ते कळेल. पण काही निकष मी तुम्हाला महत्त्वाचे सांगतो. जसं मी सुरुवातीला म्हटलं की मुलांवरती आपल्याला संस्कारक्षम वयामध्येच संस्कार करणं गरजेचं आहे व्यसनमुक्तीचे. तर पहिलं म्हणजे हे व्यसन म्हणजे काय आहे, तंबाखूचे इल इफेक्ट्स काय आहेत, त्यामध्ये अशी कोणती रसायनं आहेत जी आपल्याला हानिकारक आहे, याचं उद्बोधन आपल्याला या मुलांना देणं फार गरजेचं आहे. आणि नुसतं माहिती देऊन उपयोगाची नाही, तर त्यावरती काहीतरी ॲक्शन प्लॅन करणं. आणि मग मुलांकडे छोटे छोटे उपक्रम तुम्ही राबवून घेऊ शकता. आणि या उपक्रमामध्ये आपण काय करू शकतो, एखादी रॅली काढू शकतो, वर्गामध्ये वक्तृत्व स्पर्धा आपण घेऊ शकतो, पोस्टर स्पर्धा आपण घेऊ शकतो, कथाकथन घेऊ शकतो. आणि नाटक, गाणी ह्या सगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून आपण मुलांमध्ये एक जाणीव जागृती करायची की कशा प्रकारे तंबाखू आमच्यासाठी हानिकारक आहे. आणि एकदा का मुलांना तुम्ही पटवून दिलं तर ते स्वतः पण या व्यसनांपासून दूर राहतात. आणि अशी आम्हाला अनेक उदाहरणं मिळाली, त्यांनी आपल्या वडिलांना, पालकांना, आईला पण तंबाखूपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला. आणि म्हणजे तुम्ही म्हणाल की शाळा नाही तर आपला संपूर्ण जो समाज आहे, आपलं जे घर आहे ते व्यसनमुक्त करण्याचा आपल्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केलेला आहे. जेव्हा आम्ही स्कूल मॉनिटरिंग करतो, आम्ही शाळेमध्ये जातो, तर आम्ही बघतो छोटी छोटी जे विद्यार्थी आहेत ते स्वतः यामध्ये अभियानामध्ये भाग घेतात. एक उदाहरण सांगतो, यवतमाळ जिल्ह्याचं सांगतो मी, जो आम्ही पहिला जिल्हा जाहीर केला. त्याच्यामध्ये एक मुलगी, मी शाळेत गेलेलो असताना एका मुलीने माझा हात पकडला आणि मला ती तिच्या गावामध्ये घेऊन गेली आणि म्हणाली, बघा मी प्रत्येक घरावरती तंबाखू खाऊ नका असा हा संदेश दिलेला आहे. दुसरं एक उदाहरण देतो, आर्णीमधलं आहे ते. त्याच्यामध्ये एक विद्यार्थी असेल, तो म्हणजे मी ऐकलेली गोष्ट आहे, तर तो विद्यार्थी जो आहे तो 4वी-5वीतला विद्यार्थी असेल, त्यांनी एवढा हट्ट केला आपल्या काकाला, जोपर्यंत तो म्हणत नाही की मी गुटखा किंवा खर्रा सोडतो आहे, तोपर्यंत त्यांनी घरातला जो काही कापूस आहे तो जाळला. हे अशी काही उदाहरणं आहे. म्हणजे मुलांमध्ये एक जज्बा तयार झालेला आहे की आपण स्वतः आणि आपलं कुटुंब जे आहे ते तंबाखूमुक्त आपल्याला करायचं आहे. हे जे 11 निकष जे आहेत त्यातला एक निकष मी तुम्हाला सांगितला की माहिती द्यायची. 3 प्रकारचे फलक आपल्या शाळांमध्ये असले पाहिजेत, जे कॉटपामध्ये म्हणजे तंबाखू नियंत्रण कायद्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये शाळेमध्ये धूम्रपान, तंबाखूजन्य पदार्थ निषिद्ध आहे हा एक बोर्ड लावला पाहिजे. दुसरा जो बोर्ड आहे तो म्हणजे शाळेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखू विक्री होता कामा नये, ते निषिद्ध क्षेत्र आहे. आणि तिसरा, आमची शाळा ही तंबाखूमुक्त शाळा आहे, अशा प्रकारचे फलक लावले पाहिजेत. मुख्याध्यापकांनी नोटीस काढली पाहिजे की आमच्या शाळेमध्ये कोणीही तंबाखूजन्य पदार्थ सेवन करीत नाही आहे. जर कोणी आढळलं तर आम्ही ₹200 त्याच्यावरती फाईन घेऊ शकतो.
आणि जे महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती जी आहे त्यांनी दर महिन्याला याचा पाठपुरावा घ्यायला पाहिजे. ही मोहीम जी आहे फक्त 11 निकष पूर्ण करण्यासाठी नाही, तर सातत्याने विद्यार्थ्यांवरती संस्कार घडवणारी मोहीम आहे. तर शाळा व्यवस्थापन समितीने त्याचा पाठपुरावा घ्यायला पाहिजे. आमचं एक ॲप आहे टबॅको फ्री स्कूल ॲप म्हणून असं, तर त्याच्यामध्ये हे 11 निकष जे आहे त्याचे 11 तुम्ही एव्हिडन्स अपलोड केले त्या ॲपवरती, तर आम्हाला मुंबईच्या ऑफिसमध्ये पण कळतं की ही शाळा तंबाखूमुक्त आहे किंवा नाही आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही सर्टिफाईड करतो की ही शाळा तंबाखूमुक्त आहे. तिकडचे जिल्हाधिकारी आहेत, शिक्षण विभागाचे अधिकारी आहेत, त्यांना आम्ही कळवतो की ही तुमची जिल्ह्यातली शाळा जी आहे ती तंबाखूमुक्त आहे. आतापर्यंत आम्ही 3 जिल्हे जाहीर केलेले आहेत. पहिला जो जिल्हा मगाचपासून मी सांगतो यवतमाळ जिल्हा, दुसरा जिल्हा आहे वर्धा जिल्हा, तिथे पण आम्ही जिल्हा परिषदच्या शाळा या तंबाखूमुक्त शाळा म्हणून जाहीर केला आहे. तिसरा जो आमचा जिल्हा झाला तो म्हणजे नंदुरबार जिल्हा. आणि या 3 जिल्ह्यांच्या नंतर आता पुढे जाऊन धुळे, सांगली असे अनेक जिल्हे आहेत, तालुके आहेत, ते आपण तिथल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने, शिक्षकांच्या मदतीने आपण तंबाखूमुक्त शाळांचे जाहीर करत आहोत. पुढचा प्रश्न मधुरा तळेगावकर मॅडम यांच्यासाठी आहे. म्हणजे मधुरा मॅडम, बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशन ही सलाम बॉम्बेच्या मदतीनंच काम करते तंबाखू मुक्तीसाठी आणि त्याचबरोबर यवतमाळ आणि वर्धा या 2 जिल्ह्यांमध्ये तंबाखू मुक्त शाळा अभियानामध्ये महत्त्वपूर्ण योगदान तुमच्या संस्थेनं दिलं, याविषयी काय सांगाल? बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशनचे प्रेरणास्रोत श्री शेखर बजाज व त्यांच्या पत्नी श्रीमती किरण बजाज हे आहेत. महात्मा गांधींच्या विचारांवर व त्यांच्या तत्वांवर चालणारे हे फाउंडेशन आहे. आरोग्य संपन्न भारत, व्यसनमुक्त भारत आणि तंबाखूमुक्त भारत हे मोठं ध्येय घेऊन आणि त्याच्या खालचे उपक्रम घेऊन आणि सोबत सामाजिक सेवी संस्थांना घेऊन बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशन हे कार्यरत आहे. तंबाखूमुक्त भारत हे स्वप्न साकारण्यासाठी बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनी आणि त्याचे फाउंडेशनचे प्रत्येक स्टाफ हा कटिबद्ध आहे आणि स्वतः तंबाखू सेवन करत नाही. आमचे जिथे जिथे फॅक्टरीज आहेत, ऑफिसेस आहेत, प्लांट्स आहेत, तिथे आम्ही तंबाखूमुक्त कर्मचारी हा उपक्रम राबवलेला आहे. हा उपक्रम चालताना सलाम मुंबई फाउंडेशनसारखी संस्था ज्याचं ह्या विषयावरती प्राधान्य आहे, कौशल्य आहे आणि एक अतिशय डेप्थमध्ये समज आहे आणि समाजाची बांधिलकी आहे एक तंबाखूमुक्त भारत हे स्वप्न घेऊन चालण्यासाठी, त्यांच्या सहाय्याने आम्ही आमचे 2 प्लांट्स चाकण आणि रांजणगावमध्ये हे उपक्रम चालवला पूर्ण स्टाफसाठी. आणि मला अतिशय गर्व आणि अभिमान वाटतो की आम्ही त्या दोन्ही प्लांट्सना तंबाखूमुक्त हे डिक्लेअर केलं. त्याच्यानंतर असं आमच्या लक्षात आलं की असे उपक्रम चालवल्यानंतर एक स्टाफबरोबर एक जिव्हाळा निर्माण होतो आणि त्याचा फायदा नुसतं त्या व्यक्तीला होत नाही तर त्या परिवाराला होतो. आजार पण कमी होतं. एक व्यक्तीशी सुरुवात करून तो पूर्ण परिवार तंबाखूमुक्त होतो आणि तंबाखूमुक्त झाल्याच्या नंतर आजूबाजूला सुद्धा त्याची चहलपहल सुरुवात होते, कारण का तंबाखू सेवन हे सोडणं अतिशय अवघड असतं आणि ते केल्याच्या नंतर त्याचे अनेक फायदे होतात. जसं पैसे वाचायला सुरुवात होते, तब्येतीमध्ये सुधार होतो, वेळ वाचतो, लोकांना आनंद वाटू लागतो. आम्हाला त्यांच्या परिवारांनी येऊन सांगितलेलं आहे की ह्याचे आम्हाला किती फायदा झालेला आहे. हे आम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर जाणून घेतलं त्यावेळेला लक्षात आलं की आपण अजून मोठ्या प्लॅटफॉर्मवरती करू शकतो. त्यांचं काम तर चालू होतंच. यवतमाळमध्ये सलाम मुंबई फाउंडेशन यवतमाळ अतिशय रिस्पॉन्सिबली त्यांच्या शाळा ज्या आहेत, शिक्षण विभाग जो आहे उत्साहपूर्वक हा उपक्रम राबवण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला आणि जेवढ्या शाळा पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये होत्या तिथे हा उपक्रम राबवला. युवा पिढी किंवा तरुण वर्ग आणि त्याच्या खालीसुद्धा जसं आपण बघितलं तर शाळेतली मुलंसुद्धा तंबाखू सेवनकडे वळतात आणि ते वळू नयेत म्हणून ग्रामीण भागात किंवा शहरी भागामध्ये त्यांना लहान वयामध्येच थांबवणं आणि दाखवून देणं आणि जे तंबाखू सेवन करतात त्यांच्या मनामध्ये बदल घडून, म्हणजे हा जो गांधी विचार आपण जे आहे आणि त्यांना त्याच्यात ट्रेनिंग देऊन त्यांना त्याची समज घालून आणि अतिशय शास्त्रयुक्त पद्धतीने त्यांना त्याच्यामध्ये पूर्ण समावेश करून
आणि त्यांचं मत बदलून आणि त्यांना तंबाखू मुक्त करून घेण्यामध्ये जे काम चालू होतं त्याच्यामध्ये बजाज इलेक्ट्रिकल्सचा CSR अंतर्गत एक भूमिका केली होती. आणि अतिशय आनंद वाटतो की यवतमाळच्या सोबत आपण वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा हा उपक्रम राबवला आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये शाळांमध्ये जेव्हा हा उपक्रम राबवला तिथे आपण शिक्षा विभाग आणि सलाम मुंबई फाउंडेशन ह्यांच्या अतिशय मेहनतीने आणि आपण पूर्ण 2 जिल्हे हे तंबाखूमुक्त शाळा ह्या घोषित करू शकलो. सलाम मुंबई फाउंडेशन ही एक समाजसेवी संस्था आहे. त्याच्याबरोबर आम्ही अनेक दुसऱ्या समाजसेवी संस्थांबरोबर सुद्धा काम करत आहोत. पण ह्या पुढे आपण असे अनेक जिल्हे किंवा आपण असे अनेक तालुके आपण हे घेऊ शकतो. मागच्या वर्षी 31 मेला जो वर्ल्ड नो टबॅको डे असतो आपण साजरी करतो, तिथे आपण बॉम्बे चेंबर्स बरोबर सलाम मुंबई फाउंडेशन बरोबर एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता आणि बजाज इलेक्ट्रिकल्सच्या कंपनीसारख्या अनेक कंपन्यांना ह्या कार्यक्रमामध्ये जोडून घेतलं होतं. आणि जे आपलं स्वप्न आहे की भारत एक तंबाखू मुक्त देश झाला पाहिजे, आरोग्य संपन्न देश झाला पाहिजे, व्यसनमुक्त देश झाला पाहिजे, युवा पिढीला हे कळलं पाहिजे आणि ह्या कार्यक्रमात आपण जोडून घेतलं पाहिजे. आणि अनेक दुसऱ्या कॉर्पोरेट्सना आपण हे आव्हान देत होतो की तुम्ही पण या कार्यक्रमात जोडून घ्या स्वतःला आणि ह्या दिशेने वाटचाल सुरू करा. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की जेवढे आपण इन्व्हेस्टमेंट कम्युनिटीमध्ये करतो त्याचे आपल्याला रिटर्नसुद्धा भरपूर मिळतात. पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर आणि खेड ह्या तालुक्यांमध्ये जसा आपण यवतमाळ आणि वर्ध्यामध्ये हा उपक्रम राबवला होता शिक्षण विभागासोबत, तसाच आपण ह्या 2 तालुक्यांमध्ये राबवत आहोत. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की आपण शिक्षण विभाग आणि इतर सुद्धा समाजाचे जे घटक आहेत त्यांना आपण या कार्यक्रमात बांधून घेऊ शकतो आपल्यासोबत. साम TVच्या बरोबर आपण जे हे मेसेज लोकांपर्यंत पोचवत आहोत, अजून लोक आपल्याबरोबर जोडून जातील. आणि हा जो आपला उद्देश आहे किंवा ध्येय आहे, भारत जो तंबाखूमुक्त व्यसनमुक्त असला पाहिजे, आरोग्य संपन्न असला पाहिजे, त्याच्यामध्ये आपण नक्कीच यशस्वी राहू. बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशन आणि सलाम मुंबई फाउंडेशन या ठिकाणी तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवत आहेत. आणि त्याचबरोबर वंदना कृष्णा ॲडिशनल चीफ सेक्रेटरी एज्युकेशनच्या आहेत, त्यांनी देखील या अभियानावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. पाहूयात. नमस्कार. आमच्या राज्यामध्ये असे काही क्षेत्र आहे जिथे छोट्या छोट्या मुलांना लहानपणापासून तंबाखूची सवय असते आणि ही सवय त्यांना त्यांच्या कम्युनिटीमध्ये किंवा त्यांच्या पालकांकडून ते जे बघतात तिथून ते शिकतात आणि त्याला फार साधारण किंवा नॉर्मल समजला जातो. हा जो एक व्यसन आहे हे मुलांच्या आरोग्यासाठी चांगला नाही आहे ही कदाचित त्यांना कल्पना नसते किंवा माहिती नसते, किंवा माहिती असते तरी तो सवयीचा भाग असतो म्हणून तो त्यांना त्याच्या पलीकडे जाणे किंवा ओव्हरकम करणे फार कठीण असते. तर आमचे असे प्रयत्न आहे की पूर्ण राज्य आणि विशेषतः असे क्षेत्र जिथे लहान मुलांना तंबाखू घेण्याची सवय आहे हे सगळे तंबाखू मुक्त व्हावे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ही बाब थोडीशी कठीण आहे कारण हे ॲडिक्शन आहे आणि ॲडिक्शनला ओव्हरकम करणे कठीण आहे, परंतु आम्ही सर्व प्रयत्नशील राहिले पाहिजे आणि मुलांना शिकवलं पाहिजे की हे योग्य नाही आहे. आणि त्यांनी वेगवेगळ्या उपक्रमाने किंवा त्यांना आपण मला असं वाटतोय की मुलांचे काही एस्से कॉम्पिटिशन्स घ्यावे, मुलांचे विविध उपक्रम घ्यावे आणि त्यांना तंबाखूमुक्त आपण कसं करायचं आहे, स्वतःला कसं करायचं आहे, आपल्या मित्रांना कसं करायचं आहे ह्याबद्दल त्यांना लिहायला, बोलायला, चर्चा करायला लावावे, जेणेकरून मुलं स्वतःहून तंबाखूमुक्त होण्यासाठी प्रवृत्त होतील. तर आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण पूर्ण राज्याला कसं तंबाखूमुक्त करावा आणि मुलांना ह्या ॲडिक्शनपासून कसं मुक्त करावा ह्या दृष्टीने प्रयत्न करावे. धन्यवाद. म्हणजे एकंदरीतच आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे ते तंबाखू मुक्तीकडे चाललेलं आहे आणि शाळांमधून त्याची सुरुवात झाली आहे. आता या ठिकाणी पिळणकर सरांना माझा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सर, तंबाखू मुक्ती हा विषय तसा कठीण आहे, तर तुम्हाला काय वाटतं की आपलं जे महाराष्ट्र आहे ते तंबाखू मुक्त बनू शकेल का?
नक्कीच आपलं महाराष्ट्र राज्य तंबाखूमुक्त बनेल, कारण का आपण जी रणनीती वापरत आहोत ती छत्रपती शिवाजी महाराजांचीच रणनीती वापरतोय. त्यांनी ज्या प्रकारे गड आणि किल्ले जिंकत स्वराज्याची निर्मिती केली आहे, तर आपण सगळे त्यांचे जे मावळे आहोत त्यांचं स्वराज्य व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आणि ह्याच्यासाठी फक्त सलाम मुंबई फाउंडेशन नाही, शिक्षण विभाग नाही, आरोग्य विभाग नाही, तर समाजातली प्रत्येक घटक जो आहे तो याच्यासाठी आम्हाला कार्य करताना दिसतो आहे. शिक्षक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यांना वाटतंय आपल्या महाराष्ट्रातली नवी पिढी ही व्यसनमुक्त राहिली पाहिजे. त्यांच्यापासून शिक्षक आहेत, केंद्रप्रमुख आहेत, मुख्याध्यापक आहेत, गटशिक्षण अधिकारी आहेत, म्हणजे संपूर्ण जी व्यवस्था आहे शिक्षण विभागाची, आरोग्य विभागाची, मला काही नावं याच्यामध्ये घ्यायची आहेत. ते म्हणजे आपले जे विनोदजी तावडे आहे शिक्षण मंत्री, त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर श्री वंदना कृष्णा मॅडम ज्यांनी आपल्याला संदेश इथे दिलेला आहे, शिक्षण सचिव जे आहेत त्या, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोळे जी आहेत, विशेष कार्य अधिकारी शिक्षण विभाग प्राची साठे मॅडम आहेत. तर यांचा आम्हाला सदैव सपोर्ट मिळत असतो. आरोग्य विभागाच्या जॉईंट डायरेक्टर डॉक्टर साधना तायडे मॅडम आहेत, त्यांचा आम्हाला नेहमी सपोर्ट मिळत असतो. आम्ही जे पहिला, दुसरा, तिसरा जिल्हे जे जगातले आपण म्हणतोय की ते आम्ही तंबाखूमुक्त शाळांचे जाहीर केले, डॉक्टर सुचिता पाटेकर मॅडम आहेत, ज्या शिक्षणाधिकारी आहेत यवतमाळ जिल्ह्याच्या. वर्ध्याच्या एक CEO नैना गुंडे मॅडम आहेत. आणि तिसरा जिल्हा जो आम्ही जाहीर केला, ज्यांच्या नेतृत्वाखाली जाहीर केला, डॉक्टर मल्लीनाथ कळशेट्टी साहेब, हे जे जिल्हाधिकारी आहेत नंदुरबार जिल्ह्याचे. आणि त्याच्यानंतर आम्ही आता पुढेच या महिन्यातच आम्ही 2 जिल्हे जाहीर करत आहोत, सांगली आणि धुळे जिल्हा जो आहे. तर धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार साहेब जे आहेत, आणि सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विजय काळम पाटील आणि CEO अभिजित राऊत, या सगळ्यांचा आम्हाला इतका सपोर्ट मिळत आहे. लायन्स क्लब आहे, रोटरी क्लब आहे, लायन्स क्लबचे जे इंटरनॅशनल डायरेक्टर आहेत डॉक्टर नवल मालू साहेब, आणि रोटरी क्लबचे पण आम्ही तुम्हाला सांगतो की दीपक मोरतळे साहेब आहेत, नितीन कदम साहेब, या सगळ्यांचा एवढा आम्हाला पाठिंबा आहे, समाजातील संस्था संघटनांचा पाठिंबा आहे. तर नक्कीच आपला जो राज्य आहे ते जगातलं पहिलं तंबाखूमुक्त शाळांचं राज्य बनल्याशिवाय राहणार नाहीये. अगदी बरोबर आहे पिळणकर सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल. आणि मधुरा मॅडमचे देखील खूप खूप धन्यवाद. आणि यासोबतच बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशन आणि सलाम मुंबई फाउंडेशनच्या सहयोगाने साम संवाद या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा साम TV.